की युद्धजन्य परिस्थिती आहे, कांद्याला दर मिळत नाही, त्यामुळे समिती नेमण्यात येणारा नेमकं काय विषय आहे? कांद्याची किंमत थोडी कमी झाल्यामुळे राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनच्या काळामध्ये म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एक तातडीची बैठक बोलवली। त्या बैठकीमध्ये कांद्यामध्ये शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दीर्घकालीनसुद्धा उपाययोजना आणि शॉर्ट टर्म योजना यावर त्यांनी विचार केला। अनेक मंत्री तिथे उपस्थित होते, अनेक आमदार तिथे उपस्थित होते आणि कांद्यासंदर्भात लॉंग टर्म ज्या योजना आहेत त्यावर खूप डिटेल अभ्यास करू, परंतु कांद्याच्या शेतकऱ्यांना काही ना काही मदत मिळाली पाहिजे, ती किती कशा देता येईल या संदर्भात एक अभ्यास गट स्थापन केला आहे। त्या अभ्यास गटामध्ये पणनचे सचिव, कृषीचे सचिव आणि फायनान्सचे सचिव या 3 सचिवांची समिती बनवून 7 ते 10 दिवसामध्ये अहवाल सादर करायचा त्यांनी सांगितलं आहे। हे मागच्या 3 दिवसापूर्वीचा विषय आणि तो सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्याचा मानस हा राज्य सरकारचा आहे। शेतकऱ्यांसाठी कृषी भवन उभारण्यात येत आहे, शेतकरी भवन उभारण्यात येत आहे। राज्यामध्ये किती भवन उभारण्यात आले आहे आणि अजून किती भवन उभारले जाणार आणि त्यामध्ये अत्याधुनिक सुविधाची काय वापर? शेतकऱ्यांसाठी संत गाडगेबाबा शेतकरी भवन हे उभं करण्याचं काम अत्यंत यशस्वी आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। शेतकरी राजा हा आपला केंद्रबिंदू आहे। मार्केटमध्ये कधी उशिरी होत असतो, कधी आज माल विकायचा नाही मला उद्या विकायचा आहे, तर तो शेतकऱ्याला राहण्यासाठी व्यवस्था ही झाली पाहिजे। आपण जर पाहिलं तर मागच्या काळामध्ये तर कुठं ट्रॅक्टरवर कुठंतरी झोपण्याची परिस्थिती ही आमच्या शेतकरी बांधवांवर यायची आणि म्हणून राज्य सरकारने योजना काढली। या योजनेच्या अंतर्गत 306 कृषी उत्पन्न बाजार समितीपैकी 190 कृषी उत्पन्न बाजार समितीला ऑलरेडी आम्ही योजना ही लागू केलेली आणि टप्प्याटप्प्याने काम चालू आहे। जसं मार्केट कमिटी या भवन बांधतील, रूमची व्यवस्था, पंखे, पाणी, गरम थंड पाणी, कॅन्टीनची व्यवस्था ही सारी व्यवस्था अत्यंत अल्प दरामध्ये ही शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि त्या शेतकरी भवनचं भूमिपूजनचं काम आज कोपरगाव मार्केट कमिटीमध्ये झालेलं आहे। रुपाली चाकणकरांना देखील समन्स बजावलं आहे एसआयटीने। मला माहीत नाही, आज सकाळपासून प्रवासात होतो। आणि पर्यटन विकासासाठी 1.5 कोटीचा निधी जो आहे तुम्ही मंजूर केला होता, संस्थांसाठी 1.5 कोटीचा निधी मंजूर केला होता। आपल्याला माहिती आहे की निधी मंजूर होण्याची एक प्रणाली असते। खाली DPDCच्या माध्यमातून जे काही कामं येतात ते पुढच्या काळामध्ये कलेक्टरकडे येत असतात, कलेक्टरकडनं मग ते राज्याच्या समितीकडे येतात, मंत्रालय स्तरावर चौकशी होते आणि मग नंतर ज्यावेळेस आमची समितीची बैठक त्या काळात झाली तर हजारो प्रकरण येत असतात। त्या प्रकरणामध्ये जे क्रायटेरियामध्ये बसतात त्या लोकांना दिलं जात असतं आणि म्हणून प्रत्येक याच्यामध्ये कुठला काय आहे हा कोणी त्याचा ट्रस्टी किंवा चेअरमन कोण आहे हे बघत नाही, देवाला हे कार्य दिलं जातं आणि देवाच्या कार्यासाठी निधी दिला। शिवनिका संस्थांचं वाहनतळ आहे, भक्तनिवास आहे, ते जाम नदी आहे, त्या नदीच्या किनाऱ्यावर बांधलेलं आहे, अतिक्रमण जागा आहे आणि त्या ठिकाणी 1.5 कोटीचा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे। कसं नाही, कलेक्टरच्या ऑफिसमधनं जी काही येते, आता तुम्ही सांगता ते ही शिवनिका आहे आणि तिथे नदी आहे, ते काय पाहायला स्वतः मंत्रीलाही माहीत नसतं, पण एक प्रणाली म्हणून आपल्याला माहिती सांगतो की BNC किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे प्रपोजल येतं। हे प्रपोजल पुढच्या काळात आपलं जे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगकडे येतं, त्या प्लॅनिंगची छाननी झाल्यानंतर कलेक्टर ऑफिसकडे येतं, कलेक्टर ऑफिसची छाननी झाल्यानंतर विभागीय कार्यालयाकडे येतं, विभागीय कार्यालयाची छाननी झाल्यानंतर मंत्रालय स्तरावर येतं, मंत्रालय स्तरावर छाननी झाल्यानंतर त्या कमिटीसमोर ठेवले जातात आणि जे पात्र असतात त्यांना मंजूर केलं जातं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।